शिल्पा, हा रेचल बोल. आवाज येतो की काही प्रॉब्लेम झाला नाही ना? नाही नाही बोल. ओके ओके. रेचल सॉंगचा आवाज येत नाही. नाही येत का सॉंगचा आवाज? नाही नाही. नाही येत. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. प्रभू परमेश्वरा, आम्हाला खात्री आहे की तू आमच्या पापांची क्षमा केली आहे. तू आम्हाला या प्रेज अँड वर्शिप साठी पात्र केले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभू तू महान आहेस, तू थोर आहेस. प्रेज यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया जीसस. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येशूने पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे. त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनावर आहे, जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो, त्यांच्यासारखा कोण आहे? तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्रास उकिरड्यावरून उचलितो आणि त्यास अधिपतीच्या आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. होय प्रभू परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस, थोर आहेस. तू सर्व शक्यतेचा प्रभू आहे आणि तू एकमेव गौरव आणि स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. प्रभू, वाळवंटात झरे करणारा तूच आहे. शून्यापासून शिखरापर्यंत नेणारा तू एकमेव परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुला गौरव देतो, तुला स्तुती देतो. थँक यू जीसस. हालेलुया जीसस. आपण एका गीताद्वारे प्रभू परमेश्वराला गौरव देणार आहोत. तुझा गौरव करी, तुझी स्तुती करी, नवे गीत गाऊनी. तुझा गौरव करीन, तुझी स्तुती करीन, अंतःकरणातूनी. सर्व गौरवास पात्र तू, सर्वात श्रेष्ठ नाव तुझे. हृदय माझी शुद्ध तव दृष्टीने, सर्व शक्तीने तुला आराधीन. प्रेमी करीन तुझवारी, प्रेमी करीन तुझवारी, धावा तुझा सर्वदा करीन, धावा तुझा सर्वदा करीन. तुझा गौरव करीन, तुझी स्तुती करीन, नवे गीत गाऊनी. तुझा गौरव करीन, तुझी स्तुती करीन, अंतःकरणातूनी. सर्व गौरवास पात्र तू, सर्वात श्रेष्ठ नाव तुझे. हृदय माझी शुद्ध तव दृष्टीने, सर्व शक्तीने तुला आराधीन. प्रेमी करीन तुझवारी, प्रेमी करीन तुझवारी, धावा तुझा सर्वदा करीन, धावा तुझा सर्वदा करीन. Thank you, Jesus. Hallelujah, Jesus. The Lord of Lords and the King of Kings, I exalt your name, O Lord. I adore you, Jesus. Your name is above all. Hallelujah, Jesus. Praise you, Jesus. Glory, hallelujah, Jesus. आमचा निर्माण करता आहेस, आमचा नियमन करता आहेस. तुला सर्व काही शक्य आहे. तूच एकमेव आरोग्यदायी परमेश्वर आहे.
हालेलुया जीसस, हालेलुया जीसस. स्तोत्रसहितामध्ये सांगितलेलं आहे, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलतीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले, तरी मी भिणार नाही, कारण याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. होय प्रभू ख्रिस्ता, आमच्यावर कितीही मोठे संकट आले, त्यातून मार्ग दाखवणारा तू एकमेव जिवंत परमेश्वर आहेस. तुझे वचन आम्हाला सांगते की एक वेळ जन्म देणारी आई तुम्हाला विसरेल, परंतु मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुझ्या दृष्टीने अगदी अनमोल आहोत. तू आमची नेहमी काळजी घेत असतोस. आमच्यावर कुठलेही अरिष्ट येणार नाही, कारण तू आमच्या बरोबर आहेस. प्रभू परमेश्वरा, आज जगात सर्व ठिकाणी लॉकडाऊन असताना ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन करत असतोस. तू आमच्या बरोबर आहेस ह्याची जाणीव तू आम्हाला पावलोपावली करून देत आहेस. आमच्यावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तू आम्हाला बळ देत आहेस. प्रभू, आमची पूर्ण भिस्त तुझ्यावर आहे. देवा, तुझ्या महान प्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो आणि तुला गौरव देतो. संत पौल आपल्याला सांगत आहे, प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा मनेन आनंद करा. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली विनंती देवाला कळवा. होय माझ्या मित्रांनो, प्रभू आपल्याला सांगत आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याची आवश्यक नाही आहे, कारण तो आपल्या बरोबर आहे. जसा आकाशात उडणारा पक्षी आपल्या पिल्लांची रक्षण करतो, अगदी त्याच प्रमाणे प्रभू येशू आपली रक्षा करणार आहे. तो आपल्या बरोबर आहे आणि आपल्यावर कुठलीही परिस्थिती आली तरी तो आपल्याला सोडणार नाही, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आणि सर्व परिस्थितीत, संकट असो, आनंद असो, दुःख असो, नैराश्य असो, या सर्व परिस्थितीमध्ये आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे आणि सदोदित आपण आनंद राहिलं पाहिजे. होय प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुला वचन देतो की आमच्यावर कुठलीही परिस्थिती आली तर आम्ही भिणार नाही. धैर्याने आम्ही त्याला सामोरे जाणार आहोत. सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुला धन्यवाद, स्तुती, गौरव देणार आहोत आणि सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आनंद करणार आहोत. तर चला आपण प्रभूला धन्यवाद देऊन त्याच्यामध्ये आनंद करूया. आपण गीत घेऊया, सर्वदा प्रभूमध्ये. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो हो हो, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. हो हो, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो हो हो, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरण केली आहे, त्यांना मिळतो स्वर्गाचा आनंद, त्यांना मिळतो स्वर्गाचा आनंद. हो हो हो, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा.
हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदिसत असा जितक्यानी प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे, त्यांना मिळतो तारणाचा आनंद, त्यांना मिळतो तारणाचा आनंद. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा, आनंदित सा. थँक यू जीसस. प्रेज यू जीसस, द लॉर्ड ऑफ लॉर्ड, द किंग ऑफ किंग. तू महान आहेस, तू थोर आहेस, तू दयाळू आणि कनवाळू परमेश्वर आहेस, तू सर्व शक्यतेचा परमेश्वर आहेस, गौरवशाली परमस्तुती आणि स्तुतीस पात्र असा एकमेव परमेश्वर आहे. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Your name is above all. You're a good shepherd. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord Jesus. Lord Jesus, you are our shepherd who guides me to the good parts of our life. Jesus, you never fail to satisfy my soul, and you always fill it with your mercy, with your goodness, and with your love. Jesus, I thank you for always being with me. Thank you for your grace to stand strong no matter what the situation is or what am I facing. Jesus, I thank you for loving me. Thank you for the strength that you give us continuously. Thank you for all your blessings. Thank you, Jesus. Thank you, Jesus. मी माझ्या प्रिय मित्रांनो, आपला हा प्रेमळ आणि दयाळू देव आपल्यावर अनेक अशा प्रकारे उपकार करत असतो. तो आपला सांभाळत असतो, तो आपली काळजी घेत असतो. आपण त्याचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया या दिवसाबद्दल. त्याने आपला सांभाळ केला आहे त्याबद्दल त्याचे आभार मानूया. तो आपल्या सर्व गरजा पुरवत आहे त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आपल्या नोकरीबद्दल, आपल्या आरोग्याबद्दल, आपल्या चांगल्या कुटुंबाबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आपल्या ख्रिस्त सभेबद्दल आणि शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटी बद्दल आपण देवाचे आभार मानूया. सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि प्रभू जे सर्व लोक एसेन्शियल सर्व्हिस देत आहेत, अशा सर्व लोकांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि विशेष करून ही जी कोविडची परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रभू परमेश्वरा, संपूर्ण जग एकत्र येऊन या कोविडच्या विरुद्धात लढत आहे आणि ते लढाई करण्यासाठी तुझी शक्ती तू प्रत्येकांना बहाल करत आहेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानत आहे. सर्व स्थितीमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू परमेश्वराने आपल्याला साथ दिलेली आहे. त्यांनी आपल्याला कधीच टाकलेलं नाही, कधीच पोरकं केलेलं नाही. अशा या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. लेट अस ऑल गिव्ह थँक्स टू द लॉर्ड. आपण प्रत्येकाने देवाचे आभार मानायचे आहेत. हे प्रभू परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसाबद्दल मी तुझे आभार मानत आहे. प्रभू परमेश्वरा, तू विश्वासामध्ये आम्हाला टिकून ठेवलेला आहेस प्रभू परमेश्वर आतापर्यंत. प्रभू परमेश्वरा, आजूबाजूला खूप नेगेटिव्हिटी जरी असली तरी तू आम्हाला तुझ्या सकारात्मक दृष्टिकोन दिलेला आहे प्रभू परमेश्वरा.
आणि तुझ्या विश्वासामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला टिकून ठेवलेला आहेस. आणि म्हणूनच ह्या क्षणाला तुझा स्तुती गौरव करण्यासाठी तुझ्या जवळ तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. आमच्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर केलेले आहेत आणि आम्हाला त्या क्षणाला ही वेळ आमच्यासाठी राखून ठेवलेली आहेस. त्याबद्दल प्रभू मी तुझे आभार मध्ये तुझा गौरव करते. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. प्रेज यू जीसस. हालेलुया. थँक्यू थँक्यू. जीसस. तो धन्यवाद Glory, देतो प्रभू. hallelujah, तुझा Jesus. आभार मानतो. तो धन्यवाद देतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो. ह्या परिस्थितीत प्रभू तू आमच्या सर्वांच्या काळजी घेतली आहेस. विशेष म्हणजे आमची तरुण मंडळी तुझ्या अधिक जवळ आलेली आहेत. प्रभू तू त्याचा उत्तम मेंढपाळ आहेस हे आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे. आणि प्रभू तू आमचा आधार आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला तारण नाही, तुझ्याशिवाय आम्हाला मार्ग नाही. आणि प्रभू हे तुझ्यावरील विश्वासाद्वारे तू आम्हाला प्रकट केलेला आहे. प्रभू त्याबद्दल धन्यवाद देतो. तुला उंचावे तुझे आभार मानतो. Thank you, Jesus. Hallelujah, Jesus. Praise the Lord. Glory, hallelujah, 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 Jesus. होय प्रभू परमेश्वरा, मी देखील तुझे आभार मानतो, कारण तू स्तुतीस आभारास योग्य असा परमेश्वर आहेस. प्रभू परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसाबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, सकाळी उठल्यापासून तर या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांना प्रभू परमेश्वरा तुझ्या नावात चांगलं आरोग्य दिलेलं आहे. प्रभू परमेश्वरा, सर्व वाईटापासून तू आमचं रक्षण करत आहेस. प्रभू परमेश्वरा, त्याचबरोबर कोविडची जी महामारी आज आमच्यावर येऊन ठेपलेली आहे, प्रभू परमेश्वरा, त्या सर्वातून तू आम्हाला वाचवत आहेस, सांगत आहेस, सर्व काही शिकवत आहेस. प्रभू परमेश्वरावर सर्व स्थितीत प्रभू परमेश्वरा तू आम्हाला तुझ्यामध्ये राखत आहेस. म्हणून मी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. Glory, Jesus. ग्लोरी Hosanna in the highest. Thank you, Lord. Thank you, Jesus. होय प्रभू परमेश्वरा, तू खरोखर महान असा परमेश्वर आहेस आणि तू आमचं उत्तम मेंढपाळ आहेस. प्रभू परमेश्वरा, गेले अनेक दिवस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत होतो. आमच्या अनेक बंधू भगिनींसाठी जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, इंजेक्शनसाठी आणि ऑक्सिजनसाठी प्रभू तुझ्याकडे मागणी करत असताना प्रभू तू आमच्या प्रार्थनेला उत्तर देत आहेस. आमच्या अनेक बंधू भगिनी आहेत प्रभू, जे तुझा आरोग्यदायी स्पर्श अनुभवत आहेत आणि प्रभू बरे होऊन घरी जात आहेत. प्रभू, ह्या तुझ्या महान देणगीबद्दल, आरोग्याच्या देणगीबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा गौरव करतो आणि तुझी स्तुती करतो. हालेलुया जीसस. हालेलुया. Hallelujah, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory, Jesus. प्रभू परमेश्वरा, आम्ही अपात्र असताना देखील तू आम्हाला मध्यस्थी करण्यासाठी निवडले. प्रभू, ह्या साखळी प्रार्थनेसाठी आमची तू निवड केलीस आणि आम्हाला आतापर्यंत सहाय्य करत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या आपण तुझा गौरव करते. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. हालेलुया, हालेलुया, Thank you, Jesus. हालेलुया Glory, जीसस. Jesus. Hallelujah. हे प्रभू परमेश्वरा, आजच्या क्षणाबद्दल व आजच्या दिवसाबद्दल मी तुझे आभार मानतो. आज तू आम्हा सर्वांना तुझ्या जवळ एकत्रित आणले आहे. हे प्रभू परमेश्वरा, आजच्या या एवढ्या दिवसात जी लसीकरण चालू आहे ते तुझ्या इच्छेप्रमाणे चांगल्या प्रकारे पार पडावे व जसे या टायमात लसाची जी कमतरता आहे ती सोडवून तू चमत्कार करावे. जसे तू कानागावी पाण्याचा द्राक्षरस केलेला तसा तू चमत्कार करावा ही माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे. हालेलुया, ग्लोरिया, प्रेज लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू. हे प्रभू परमेश्वरा, तू आतापर्यंत माझ्या कुटुंबाचा सांभाळ केलास. आम्हाला तू बरं केलंस म्हणून मी तुझे आभार मानते. तसेच हे प्रभू परमेश्वरा,
अनेक दिवसापासून मी रेमडेसिवीरची जी इंजेक्शन शोधत होती, ते तू एक सोर्स थ्रू आम्हाला उपलब्ध करून दिलंस. त्याबद्दल देखील मी तुझे आभार मानते. तुला धन्यवाद देते. थँक यू जीसस. प्रेज यू थँक यू जीसस. जीसस. प्रेज यू जीसस. तू महान आहेस, तू थोर आहेस. हालेलुया. हे परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला इतकी चांगली कम्युनिटी दिली, ज्याच्याद्वारे आम्ही तुझा गौरव करू शकत आहोत. आणि ही चेन परेड जी आहे, यामुळे खूप लोकांना मदत मिळत आहे. परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला निवडलं आहे ह्या प्रार्थनेसाठी व आम्हाला तुझा गौरव करण्यासाठी निवडलं आहे. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. तुला धन्यवाद, तुला स्तुती प्रभू. बायबल आपल्याला सांगत आहे की आपण सतत प्रभू परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. वी शुड ऑलवेज थँक द लॉर्ड. तर आपण एका गीताद्वारे प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. शिल्पा, ऑडिओ ऑडिबल नाही परत. नाही रेचल, तुझ्या मोबाईलच्या जवळ तू पकड ना. तू दुसऱ्या मोबाईल मध्ये लावते का? हो हो. तो तुझ्या मोबाईलच्या जवळ पकड ना, तू दुसरा मोबाईल. एक मिनिट. रेचल, तू म्यूट झाली आहेस. ओके ओके. मी नॉर्मल आय जस्ट हॅव अ नॉर्मल सॉन्ग. प्रभू परमेश्वर, आम्ही एका गीताद्वारे तुला धन्यवाद देत आहोत. धन्यवाद स्तुति गाए, हम अपने प्रभु की स्तुति गाए. हालेलुया स्तुति गाए, हम अपने प्रभु की स्तुति गाए. वो अच्छा है, भला है, मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है. वो अच्छा है, भला है, मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है. धन्यवाद स्तुति गाए, हम अपने प्रभु की स्तुति गाए. हालेलुया स्तुति गाए, हम अपने प्रभु की स्तुति गाए. धन्यवाद स्तुति गाए, हम अपने प्रभु की स्तुति गाए. थैंक यू जीसस. हालेलुया जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रेज यू जीसस. ग्लोरी जीसस. हे प्रभू, पवित्र आत्म्यासाठी मी तुझे विशेष असे आभार मानत आहे. तू मला पवित्र आत्म्याचं दान दिलेलं आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानत आहे. लॉर्ड जीसस, this is another blessing to all of us with our salvation. आपण सर्वजण डोळे बंद करूया. शांत होऊन त्या पवित्र आत्म्याकडे आपण प्रार्थना करूया. आपल्या कैवारी आत्म्याला आपल्यामध्ये बोलवूया. हे पवित्र आत्म्या, तू आम्हावर ये.
आमच्यामध्ये जे अमंगल आहे, जे वाईट आहे, ते तुझ्या प्रकाशाने तू जाळून टाक. पवित्र आत्म्या, तुझ्या प्रेमाने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला अभिषेक कर. Come, Holy Spirit. Fill our hearts with the fire. Fill us with your power. Holy Spirit, live inside me, dwell inside me. You are the living water. You are our comforter. You are our counselor. Holy Spirit, take complete control over us. Come inside us. Come over us. तुझ्या तेजस्वी प्रकाशाचा वर्षाव तू आम्हावर कर. तू आम्हाला अभिषेक कर. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तो अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. Shiandarararararauria baba 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 filamendara barashili andararara. Hallelujah, Jesus. Oh, hallelujah. I adore you, Lord. I lift up your name. तू पावन आहेस. शीली अंदररररररररररर फिलमिंदर बरशीली अंदररररर. ओरिया बाबा 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 हालेलुया 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 हालेलुया. पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकांवर आलेला आहे. आपल्या गायनाने प्रभू येशू आपल्याकडे आरूढ झालेला आहे. त्या महान पित्याची आपण आराधना करूया. शक्य असल्यास आपण गुडघे टेकूया. जो महान प्रभू पवित्र 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 आहे, जो होता आणि तो युगानयुग असणार आहे, त्या परमेश्वराला अगदी मनापासून आराधना देऊया. आपण यथायोग्य प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नसले तरी पण पवित्र आत्मा स्वतः अनित्वाच्या कण्याने आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो. तो आपल्या जनांसाठी देवाच्या मर्जीनुसार मध्यस्थी करत असतो. आज आपण अन्य भाषेमध्ये
प्रभू परमेश्वराला आराधना देणार आहोत. आपण प्रभू परमेश्वराला सांगणार आहोत की हे देवा, तू आम्हाला विसावा दे. तू आमचा हात धरलेला असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. प्रभू परमेश्वराचा सौम्य, प्रकाशमय आणि लीन चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणूया. तो तेजोमय आहे आणि ज्याप्रमाणे दूत आणि वडील मंडळी प्रभू परमेश्वराची आराधना करत असते, अगदी त्याच प्रमाणे आपण आता देवाला आराधना देऊया. ही प्रार्थना चालू असतानाच आपण प्रत्येकाने तिकडे अन्य भाषेत प्रभू परमेश्वराला आराधना द्यायची आहे, कारण तोच आपला एकमेव परमेश्वर आहे. आपल्या सर्व चिंता, आपली सर्व दुःखे आपण प्रभू परमेश्वराकडे लादणार आहोत. आपल्या डोक्यावरती जे काही ओझं आहे, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, प्रभू परमेश्वरा ह्या सर्वांमधून तूच आम्हाला बाहेर काढणार आहेस. तूच मार्ग, सत्य व जीवन आहेस. तू आमचा प्रभू आहेस. तू आमचा रक्षण करता आहेस. आमच्यावर प्रेम करणारा तू एकमेव परमेश्वर आहेस. Hallelujah, 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 Jesus. Filamendara barashili andara roma kararararara hiri abba. Hallelujah, 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 Jesus. तू महान आहेस, तू थोर आहेस. Jesus, shilandarararararararara. Ori abba. फिलमेंदर barashiri andararararara. प्रभू परमेश्वराला सांगूया, तू आमचा आश्रय आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा कोणीच देव नाही. प्रभू परमेश्वरा, we surrender our lives to you because you are the only center of our life. तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. प्रभू परमेश्वरा, तू आमचा सांभाळ करतोस, तू आमची काळजी घेतोस. तुला सर्व काही ठाऊक आहे. प्रभू परमेश्वरा, तुझी आराधना करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे पडतील, परंतु प्रभू परमेश्वरा, तू आमच्यावर करीत असलेले उपकार कधीच अपुरे पडत नाही. तो मेरा शारंस्तान, तू मेरा गॉड है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु. तू मेरा शारंस्तान, तू मेरा गॉड है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु. आपली अन्य भाषेची प्रार्थना आपण चालूच ठेवूया. आपण प्रभू परमेश्वराला अन्य भाषेत आराधना देत आहोत. आराधना करो मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन से, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से. मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ
प्रभु मैं हूँ यहाँ। शीली अंदर उरिया बाबा 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 बा शीरी अंदर आपण ह्या शांत स्थितीत बसून घेऊया। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा। प्रभूचाच गौरव असो प्रभूचाच गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा। प्रभूचाच गौरव असो. हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया. थँक्यू जीसस। सुंदर अशा प्रेझेंट वर्शिप बद्दल रेचल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या देणगीबद्दल आम्ही देवाचे देखील आभार मानतो। आज आपल्याला सलोमी टॉक देणार आहे। सलोमी प्लीज टेक ओव्हर। माझी स्क्रीन दिसत आहे? अजून तरी नाही दिसत। ओके, आता दिसते। प्रभूचा गौरव असो आता आणि आता सदा आणि सर्वदा। सदा सर्वदा। आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच प्रभूचाच गौरव असो। गौरव असो। ओके, सो आजचा माझा टॉपिक आहे प्रेयर, प्रार्थना। सो हा टॉक आम्हाला अभियंकरनी जे पहिल्यापासून जे युथ मीटिंगला येत होते, सो 2017 मध्ये हा टॉक आम्हा सर्वांना दिलेला आहे। सो मी या टॉक मध्ये आय यूज बोथ लँग्वेजेस, इंग्लिश अँड मराठी, आणि आय ट्राय टू मेक इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल। सिम्पल टॉपिक आहे, बट देर इज लॉट ऑफ थिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड ॲट अ पॉइंट। सो पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये द फर्स्ट मेन्शन ऑफ प्रेयर इन बायबल वॉज वेन इन द बुक ऑफ जेनेसिस, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 26 मध्ये, ॲट दॅट टाइम मेन बिगेन टू कॉल अपॉन द नेम ऑफ द लॉर्ड। सो माणसाने देवाचं नाव पहिलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये घेतलं। आता प्रेयर मध्ये पोस्चर असतात। किती पोस्चर असतात? टोटल 4। वन इज फर्स्ट ऑन द नीज विथ आउटस्ट्रेच हँड्स। ह्याचा संदर्भ पहिले राजे त्याच्यामध्ये 8वा चॅप्टर आहे, 8 चॅप्टर वर्स 54। सो ऑन द नीज विथ आउटस्ट्रेच हँड म्हणजे गुडघे टेकून हात मोकळे असे प्रेझेंट करून, दॅट इज वन पोस्चर ऑफ प्रेयर। सेकंड इज बाविंग डाऊन, ओके, नम्रतेने नतमस्तक होऊन आपण प्रार्थना करतो, दॅट इज द सेकंड पोस्चर ऑफ प्रेयर। त्याचा रेफरन्स एक्झोडस मध्ये चॅप्टर 4 वर्स 31 मध्ये आहे। थर्ड इज लोटांगण घालून, फेस टू द ग्राउंड, म्हणजे पूर्णपणे लोटांगण घालून प्रभूकडे प्रार्थना करणे। आणि चौथा आहे स्टँडिंग, त्याचा संदर्भ 1 राजे त्याच्यामध्ये चॅप्टर 8 वर्स 22 मध्ये आहे। सो व्हॉट इज प्रेयर? प्रेयर म्हणजे काय असू शकतं? तर प्रभू म्हणतो की प्रेयर मध्ये इट शुड नॉट बी का तुम्ही इम्प्रेसिव्ह वर्ड्स म्हणजे मोठे मोठे शब्द वापरून प्रार्थना करण्याचं बिलकुल गरजेचं नसते। इट इज इन प्रेइंग डू नॉट हीप अप एम्प्टी फ्रेजेस, रिकामी शब्द म्हणजे ज्याला काही अर्थ नाही अशी प्रार्थना नसते करायची। इट इज लाईक मोस्ट बेसिक आणि सिम्पल। सो इन इट्स मोस्ट बेसिक अँड सिम्पलेस्ट फॉर्म प्रेयर इज communicating with God. So you have to talk, you have to speak to God. That is how you communicate and be in touch with God. Okay, so that is the thing. What is prayer? It is raising one's mind and heart, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण हृदयाने। सेम जॉन दामासिन यांच्या प्रमाणे ते सांगतात की संपूर्ण मनाने आणि संपूर्ण हृदयाने तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची। आता सीसीसीचा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये सीसीसीच्या सेक्शन मध्ये प्रार्थनेची बिगिनिंग अशी आहे की ग्रेट इज द मिस्ट्री ऑफ फेथ अँड चर्च प्रोफेसेस दिस मिस्ट्री इन द अपॉस्टल्स क्रीड अँड सेलिब्रेट्स इट इन द सॅक्रामेंटल लिटर्जी। म्हणजे श्रद्धा ही आपण प्रेषितांचा विश्वास अंगीकार ह्यामध्ये बोलतो आणि मग मास मध्ये आपण ते साजरे करतो।
so that the life of the faithful may be conformed to Christ. ओके, आपलं जे जीवन आहे ते सर्व आपलं जीवन हे ख्रिस्तामध्ये आहे आणि होली स्पिरिट आपल्याला त्याच्यामध्ये गाईड करतो वेन टू ग्लोरी फॉर द ग्लोरी ऑफ द गॉड द फादर. इन दिस मिस्ट्री देन रिक्वायर्स दॅट द फेथफुल बिलीव्ह इन इट. म्हणजे जी आपण प्रार्थना करतो त्याच्यात आपण विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि मग ती साजरी करणं. आणि त्यामध्ये मग असं होतं की दॅट दे लिव्ह फ्रॉम इन इट इन अ व्हायटल अँड पर्सनल रिलेशनशिप. म्हणजे एक वैयक्तिक आणि एक व्हायटल म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण ही आपली रिलेशनशिप फॉर्म होते प्रेयर मध्ये. स्क्रीन स्टॉप झाली आहे. एक मिनिट हा. सारा ओके दिसते आता? नाही अजून दिसत. हा आता येईल. एक मिनिट. हा प्रेझेंट दिसते. ओके हो हो हो. ओके ओके. सो वाय प्रे. ओके, सो प्रार्थना का करावी? So that because the Lord instructed us to pray so that you may not fall into temptation. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 26 चॅप्टर 26 वर्स 41 मध्ये परमेश्वर सांगतो तुम्ही प्रार्थना करा कारण तुम्ही मोहात नाही पडले पाहिजेत. सेकंड रिझन इज ही टेल्स अस टू प्रे कॉन्स्टंटली. एक थेसलोनिकरास पत्र त्याच्यामध्ये 5वा अध्याय 19-17 ह्याच्यामध्ये देखील म्हटलेलं आहे की प्रे सातत्याने तुम्ही प्रार्थना करा आणि प्रे ॲट ऑल टाइम्स. प्रे एव्हरी डे. प्रेयर करायची. आणि मग आपल्याला असा प्रश्न होतो की आपल्याला प्रार्थना करता येत नाही का, म्हणजे आपल्याला माहित नसते का प्रार्थना कशी करायची. सो त्यावेळेला आपल्याला रेचरने सुद्धा सांगितलं जेव्हा ती होली स्पिरिट आपल्यावर होली स्पिरिटची ज्यांनी प्रेयर केली तेव्हा की होली स्पिरिट ऑलवेज गाईड्स अस. सो द होली स्पिरिट विल हेल्प यू वेन यू डोंट नो हाऊ टू प्रे. प्रार्थना करायला माहिती नसेल तर होली स्पिरिट इज ऑलवेज देअर. इट हेल्प अस इन आवर वीकनेसेस अँड फॉर वी डोंट नो वेन टू प्रे. बट द स्पिरिट म्हणजे पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करत होतं. रोमकरास पत्र चॅप्टर 8 वर्स 26 मध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. आता आपल्याला असं वाटेल ना की गॉड आपली प्रार्थना ऐकतो का? येस, वी हॅव दॅट क्वेश्चन का परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो की नाही. तर त्याचे खूप असे रेफरन्सेस आहेत की येस गॉड डज हिअर आवर प्रेयर. When the righteous cry for help, the Lord hears. Psalms 34:17 मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा नीतिमान देवाला हाक देतात तेव्हा परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. When he calls me, I will answer him. I will be with him. परमेश्वर आपल्या बरोबर असतो. Psalm 91 verse 15 मध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर दिस चाइल्ड आय प्रेड अँड द लॉर्ड हॅज ग्रांटेड मी माय पेटिशन. 1 सॅम्युएल मध्ये परमेश्वरने म्हटलंय काय फॉर दिस चाइल्ड 1 सॅम्युएल मध्ये म्हटलेलं आहे की ह्या बालकासाठी मी प्रार्थना केली आणि परमेश्वराने माझं पेटिशन माझी विनंती ऐकली. देन द लॉर्ड हिअर्स व्हेन आय कॉल टू हिम. Psalms 4:3 मध्ये परमेश्वर आपलं नेहमी ऐकत असतो. इन डिस्ट्रेस म्हणजे आपल्या त्रासात वगैरे जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराला बोलावतो तेव्हा परमेश्वर फ्रॉम हिज टेम्पल ही हर्ड वॉइस. त्याच्या मंदिरातून तो आपली वाणी ऐकतो आणि तो त्वरेने आपल्याकडे येतो. द लॉर्ड हिअर्स इन द प्रेयर ऑफ द रायचस इन प्रोव्हर्ब्स 15:29. त्याच्यानंतर यू शॉल कॉल अँड द लॉर्ड विल आन्सर हिअर आय एम. सो आयझिया 58:9 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही हाक मारा आणि परमेश्वर तुमच्यासाठी येईल. अँड आय टेल यू आस्क अँड इट विल बी गिव्हन टू यू. लूक 11:9 मध्ये. सो समटाइम्स देर आर रिझन्स. ओके, आपल्याला वाटतं की परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली आहे का? येस, आपल्याला असं कधी कधी वाटलं की कधी कधी आपली प्रार्थना आन्सर होत नाही. सो देर आर व्हेरियस रिझन. देर आर टोटल 11 रिझन्स वाय आर प्रेयर्स आर नॉट आन्सर्ड फॉर सम टाइम. पहिलं म्हणजे डिसोबिडियन्स म्हणजे आज्ञाभंग. आपण कोणत्याही आज्ञेचं पालन नसेल केलं किंवा आपण आज्ञेचा भंग केला असेल तेव्हा
परमेश्वर आपलं ऐकत नाही. त्याचा उल्लेख 1 सॅम्युएल 14:37 मध्ये केलाय. गॉड डज नॉट आन्सर सॉल. नंतर सिक्रेट सिन किंवा गुपित पाप. कधी कधी आपल्याला वाटते की आपण जेव्हा कन्फेशन साठी जातो सो तेव्हा आपण काही गोष्टी नाही सांगत किंवा आपलं पूर्णपणे आपण कन्फेशन करत नाही. अँड देन वेन वी प्रे आवर प्रेयर्स आर नॉट हर्ड. वाय? बिकॉज वी हॅव लेफ्ट दॅट सिक्रेट सिन इनसाइड अस अँड वी हॅव नॉट asked forgiveness for that sin. So if I have cherished iniquity in my heart, the Lord would have not listened. परमेश्वर आपलं नाही ऐकणार कारण की आपल्यामध्ये ती अधर्मता आहे. ओके, त्याने त्याचा उल्लेख साम 66:18 मध्ये केलेला आहे. नंतर थर्ड आहे इव्हल कंपॅनियन्स अँड इनडिफरन्सेस. वाईट संगत आणि दुर्लक्ष. then they will call upon me but I will not answer. Proverbs 1:28 मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याकडे वाईट संगत असते किंवा आपल्याकडे इनडिफरन्सेस असतात आणि आपला क्लिअर कॉन्शियन्स नसतो आणि मग तरी पण आपण प्रार्थना करतो, सो दॅट इज वन ऑफ द रिझन का आपली प्रार्थना ऐकली जात नाही. निग्लेक्ट ऑफ मर्सी. दया ही आपल्याला प्रभू ख्रिस्ताची दया मिळणं खूप गरजेचं आहे आणि ते जर निग्लेक्ट केली, ती जर आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर आपली प्रार्थना प्रभू परमेश्वर ऐकू शकत नाही. ही हू क्लोजेस हिज इयर टू द क्राय ऑफ द पुअर विल हिमसेल्फ क्राय. जर कोण गरीब आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर कान उघडा नसेल आणि तर ही विल हिमसेल्फ क्राय आउट अँड नॉट बी हर्ड. मग परमेश्वर देखील आपली मदत कधीच करू शकत नाही. डिस्पायसिंग द लॉ. कायद्याचा तिरस्कार. सो इफ वन टर्न्स अवे हिज इयर. आता कायदा जो आहे जर कायद्याचं पालन नाही केलं तर मग ह्या प्रार्थनेचा अर्थ काय? मग प्रेयर बिकम्स अन अबॉमिनेशन. ओके, सो काय आपण जेव्हा प्रार्थना करतो आणि जर आपण त्याप्रमाणे वागलो नाही किंवा आपण कायद्याचे नियम जे आहेत ते फॉलो केले नाही तर आपली प्रार्थना देव ऐकू शकत नाही. प्रोव्हर्ब्स 28:9 मध्ये सांगितलेलं. नंतर ब्लड गिल्टीनेस म्हणजे रक्ताचं अपराधीपणा. सो इवन दो यू मेक प्रेयर्स आय विल नॉट लिसन, युअर हँड्स आर फुल ऑफ ब्लड. आयझिया 1:15 मध्ये सांगितलंय की तुमच्या हातावर कोणाचं रक्त असेल, मग ते रक्त एक्झॅक्टली कोणाचा मर्डर नसू शकतो पण दुसऱ्या कोणाच्या तरी वाईट केलेलं असेल आणि ते सुद्धा तुमच्या हातावर असेल तरी तुमची प्रार्थना ऐकू शकत नाही. देन इनइक्विटी. बट युअर इनइक्विटीज हॅव मेड अ सेपरेशन बिटवीन यू अँड युअर गॉड. तुमच्यात आणि प्रभू ख्रिस्तामध्ये किंवा परमेश्वरामध्ये आपल्याला तो एक गॅप पडलेला आहे. का? कारण तुमचे इनइक्विटीज, तुमची अधर्मता ह्यामध्ये ह्या गॅपमुळे आपला चेहरा आहे तो देवापासून यू अँड युअर सिन्स हॅव हिड हिज फेस फ्रॉम यू. सो आपला चेहरा लपलेला आहे आणि गॉड डज नॉट हिअर. कारण आपल्या वाईट गोष्टीमुळे, आपल्या इनडिफरन्सेस किंवा इनइक्विटीजमुळे गॉड डज नॉट हिअर अस. आयझिया 59:2 मध्ये ह्याचा रेफरन्स आहे. दे विल क्राय टू द लॉर्ड बट ही विल नॉट आन्सर देम. ही विल हाइड हिज फेस फ्रॉम देम at that time because they have made their deeds evil. वाईट कृत्ये हे देखील एक कारण आहे की आपण आपली प्रार्थना प्रभू परमेश्वराजवळ पोहोचू नाही शकत. स्टबननेस म्हणजे हट्टीपणा. as I called and they would not hear, so they called and I would not hear. So परमेश्वर झकायाच्या अध्यायात 7व्या चॅप्टर मध्ये वर्स 13 मध्ये सांगत आहे की तुमचं ऍज आय कॉल्ड अँड दे वुड नॉट हिअर. म्हणजे परमेश्वराने बोलवलं आणि तरी आपण ऐकलं नाही. मग परमेश्वर आपलं इन रिटर्न परमेश्वर डझंट लिसन टू अस. इनस्टेबिलिटी आणि डाऊट. इनस्टेबिलिटी म्हणजे अस्थिरता आणि शंका. लेट हिम आस्क इन फेथ विदाउट नो. म्हणजे जे काय आपण प्रार्थनेमध्ये मागतो तेव्हा आपल्या मनात शंका नसली पाहिजे की परमेश्वर आपलं ऐकेल का किंवा ही गोष्ट साध्य होईल का, माझी प्रार्थना परमेश्वराकडे पोचेल का. हे जर डाऊट्स मनामध्ये असले तर आपली प्रार्थना परमेश्वराजवळ पोहोचू शकत नाही. फॉर ही हू डाऊट्स इज अ डबल माइंडेड पर्सन, अनस्टेबल इन ऑल हिज वे, विल रिसीव्ह एनिथिंग फ्रॉम गॉड. म्हणजे परमेश्वराकडून मग आपल्याला काहीच मिळू शकत नाही. आणि सेल्फ इंडल्जन्स. You ask and do not receive because you ask wrongly to spend it on your own passion. स्वतःच्या स्वार्थासाठी जर आपण मागितलं तर आपली प्रार्थना ऐकू शकली जात नाही. तर मग असं होते की काही टायमाला आपल्याला
आपल्या प्रार्थनेची आपण म्हणजे आपल्या वेज कदाचित करेक्ट असतील किंवा सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या आणि तरी पण असं होऊ शकते की आपली प्रार्थना ऐकू गेली नाही. सो समटाइम्स वेन द आन्सर इज नो फ्रॉम गॉड साइड, गॉड गिव्स अस स्ट्रेंथ फ्रॉम हिज एंजल अँड होली स्पिरिट टू फेस द सिच्युएशन. परमेश्वर आपल्याला नेहमी त्याच्या दूताद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला ती सिच्युएशन, मग ती केवढीही गंभीर परिस्थिती असो, काही असो, पण जर परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलं नसेल तरी परमेश्वर आपल्याला ती हेल्प प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट्स फॉर अ सक्सेसफुल प्रेयर. आता प्रार्थना आपली सक्सेसफुल व्हावी म्हणून काय केलं पाहिजे? अ हंबल हार्ट, एक नम्र हृदय. इफ माय पीपल humble themselves and pray and seek my face and turn from their wicked ways, then I will hear from heaven and will forgive their sins and heal their land. So Chronicles 2:7-14 मध्ये सांगितलेलं आहे की माझ्या लोकांनी जर त्यांना स्वतःला नम्र केलं, प्रार्थना केली आणि खऱ्या मनाने माझा चेहरा सीक केला आणि त्यांनी त्यांचे वाईट मार्ग किंवा एकदम खराब असे त्यांचे वेज आहेत त्याच्यापासून त्यांनी माघार घेतली, तर मी त्यांची प्रार्थना ऐकू शकेल आणि मी त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करेन आणि त्यांची लँड पण हील करेन. सेकंड इज होल्ड हार्टेडनेस. संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने आपण जेव्हा परमेश्वराला सीक करतो, ओके, वेन यू विल सीक मी अँड फाइंड मी वेन यू सीक मी विथ ऑल युअर हार्ट. सो जर्मया 29:13 ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संपूर्ण हृदयाने मला शोधा आणि मी तुम्हाला सापडेल. फेथ, आपली श्रद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो जेवढी आपली स्ट्रॉंग श्रद्धा, देअरफॉर आय टेल यू whatever you ask in prayer, you believe that you will receive it and you will. तुम्ही जेवढ्या श्रद्धेने विश्वास ठेवतील किंवा तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही जेवढा विश्वास ठेवतील, जेवढा 100% तुम्ही जेव्हा स्वतःच्या प्रार्थनेमध्ये विश्वास ठेवतील आणि बिलीव्ह करतील की येस, प्रभू परमेश्वर आम्हाला हे देणार आहे किंवा प्रभू परमेश्वर हे आम्हाला दिलेलं आहे, अशी जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा तुमची प्रार्थना सक्सेसफुल होते. याचा उल्लेख मार्क चॅप्टर 11:24 मध्ये केलेला आहे. नंतर रायचियसनेस, नीतिमत्ता. कन्फेस, प्रे. द प्रेयर ऑफ अ रायचियस मॅन हॅज ग्रेट पॉवर इन इट्स इफेक्ट्स. सो आपली प्रार्थना जी आहे ती एकदम रायचियसफुली म्हणजे एकदम नीतिमत्वाला धरून आपण ती प्रार्थना केली पाहिजे. त्याचा उल्लेख जेम्स चॅप्टर 5:16 मध्ये केले. आणि मग ओबिडियन्स. ओके, ओबिडियन्स म्हणजे आज्ञेचं पालन. when we receive from him whatever we ask, because we keep his commandments and do what pleases him. जेव्हा आपण परमेश्वराने दिलेल्या आपल्याला आज्ञा आहेत त्याचं पालन करतो आणि आपण जेव्हा एकदम पर्टिक्युलरली ते सगळं फॉलो करतो तेव्हा आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात. ओके, सो नेक्स्ट, how does God wants us to pray? Okay, so God wants us to pray alone. म्हणजे परमेश्वर सांगत नाही की तुम्ही सगळ्याकडे जा, जोरात प्रार्थना करत नाही. वेन यू गो, ह्याचा एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन मत्तेच्या चॅप्टर 6 मध्ये वर्स 6 मध्ये सांगितलंय. वेन यू प्रे, गो टू युअर रूम, शट द डोर अँड प्रे टू युअर फादर इन सिक्रेट. परमेश्वराकडे गुप्तपणे प्रार्थना करा. सेकंड, अँड इन द मॉर्निंग a great while before day he arose and went out to the lonely place and there he prayed. Mark 1:35. सो परमेश्वर देखील एकदम सकाळी, ओके, तेव्हा त्यांनी सुद्धा एकदम एका शांत, एका लोनली प्लेस मध्ये म्हणजे जिकडे कोणी नाही तिकडे त्यांनी जाऊन प्रार्थना केली. बट ही विथड्रू इन टू द विल्डरनेस अँड ही प्रेड. तो अरण्यात जाऊन त्यांनी प्रार्थना केली. And he went out into the hills. तो डोंगरावर जाऊन त्यांनी प्रार्थना केली. All night he continued to pray. Chapter in the book of Luke, chapter 6:12. But आता तुम्ही सांगतील की परमेश्वराने सांगितलं स्वतः म्हणजे गुपितपणे प्रार्थना करा, पण परमेश्वर असं देखील सांगतो की तुम्ही एकत्र देखील प्रार्थना करा. God also wants us to pray together with other believers. I say to you, if you
agree on earth about anything they ask, it will be done for them by my Father in heaven. तुम्ही इकडे पृथ्वीवर जे काही ठरवतील आणि तुम्ही मागतील ते माझ्या पिता स्वर्गामध्ये साध्य करेल. सो मत्ते 18 verse 19 मध्ये. And this with one accord devoted themselves to prayer together with the woman and Mary the mother of Jesus with his brethren म्हणजे brothers. ओके, Acts 1:14 मध्ये. सो आपण प्रार्थना करतो. सो आर प्रेयर्स मस्ट बी इन अकॉर्डिंग टू गॉड्स विल. सो असं झालं नाही पाहिजे की आपण आपल्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे. नाही, परमेश्वराने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा पण त्याने सांगितलं की माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. वी शुड रिमेंबर दॅट इवन जीसस प्रेड नॉट ॲज आय विल बट ॲज दाव विल. मत्तय 26:39 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सो ह्याच्यामध्ये आता प्रेयर करताना कोण चेंज होतं? हु इज चेंज इन प्रेयर, गॉड और द पर्सन हु इज प्रेइंग? इन प्रेयर प्रेयर चेंजेस द पर्सन हु इज प्रेइंग. आपण जे प्रार्थना करतो ते चेंज होतात. का? आता द व्हेरी ऍक्ट ऑफ प्रेइंग रिमाइंड्स अस दॅट आर डिपेंडन्सी ऑफ गॉड. आपण देवावर अवलंबून आहेत म्हणून आपण प्रार्थना करतो. इट रिमाइंड्स अस ऑफ आवर नीड्स. आपल्याला देवाची गरज आहे. इट शुड हेल्प अस बिगिन टू सी थिंग्स थ्रू आईज ऑफ गॉड. देवाच्या दृष्टिकोनातून काय आहे, त्याच्या दृष्टिकोनातून काय पॉसिबल आहे, दॅट इज व्हॉट हेल्प्स अस व्हाईल प्रेइंग. इट शुड लिफ्ट अस टू ग्रॅटिट्यूड फॉर द गिफ्ट ऑफ बिईंग. परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये आपण धन्यवाद दिले पाहिजे का आपण स्वतः एक ह्युमन बिईंग आहेत. द गिफ्ट ऑफ सॅल्वेशन, आपल्याकडे तारणाचे दान आहे. अँड सो मेनी गिफ्ट्स, म्हणजे या पृथ्वीवर आपण जन्मलेले आहेत, आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत. सर्व गोष्टीसाठी आपण त्याला धन्यवाद दिला पाहिजे. अँड ग्रेसेस, जी कृपा आपल्याला मिळालेली आहे प्रभू परमेश्वराकडून, त्याच्याबद्दल आपण प्रार्थना करतो आणि त्याच्यामुळे आपण स्वतः चेंज होतो. Received from the goodness of God. Hence, prayers of petition should lead us to prayers of love, contrition and adoration. So, आपली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपल्याला अशा मार्गावर घेऊन जाईल जिकडे प्रेम आहे, कॉन्ट्रिब्युशन म्हणजे आकुंचन आणि अडोरेशन. ओके, सो द पर्पज ऑफ प्रेयर कॅन बी समराइज इन द ॲक्रॉनिम. छोट्या फॉर्म मध्ये जर केलं तर PACT म्हणजे P स्टँड्स फॉर पेटिशन, A stands for adoration, C stands for contrition and T stands for thanksgiving. Okay. आता ऑर्डर्स अँड प्रायोरिटीज इन प्रेयर्स. ओके, प्रार्थनेमध्ये एक ऑर्डर आणि एक प्रायोरिटी असते. इफ वी सी लेसन जीसस टॉट अबाउट प्रेयर इन द लॉर्ड्स प्रेयर, आ फादर, आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वी वुड रेकग्नाइज का तिकडे ऑर्डर म्हणजे एक नियमितता आहे, ऑर्डर आहे, नियम आहेत आणि प्रायोरिटीज आहे म्हणजे काय पहिलं आहे काय नंतर आहे. सो दॅट इज हाऊ वी आस्क, इज व्हॉट वी आस्क इन द प्रेयर. एव्हरीथिंग दॅट वी आस्क मस्ट बी सब्जेक्ट टू दोज प्रायोरिटीज. आपली गरज आणि परमेश्वराचे दृष्टिकोनाने काय राईट आहे ते पण बघितलं पाहिजे. आणि प्रायोरिटी म्हणजे पहिला प्रेफरन्स जो देतो आपण. So that should be kept in mind while doing the prayer. There is nothing wrong with asking for small things. आपण मानव आहोत, आपल्याकडे आपल्या गरजा आहेत, आपल्याला वाटते की आपल्या स्वतःच्यासाठी आपण मागितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये ऍज लॉंग ॲज वी हॅव केप्ट द राईट प्रायोरिटीज. पहिली जे प्रेफरन्स आहे, पहिल्या ज्या गोष्टी करेक्ट आहेत, प्रायोरिटीज काय आहेत, त्या जर प्रायोरिटीज आपण जर व्यवस्थित अलाइन करू शकलो तर आपली प्रेयर व्यवस्थित होऊ शकते आणि इट वुड बी हर्ड बाय गॉड ॲज लॉंग ॲज वी हॅव केप्ट द राईट प्रायोरिटीज इन आवर प्रेयर बाय सब्जेक्टिंग आवरसेल्व्स टू द विल ऑफ गॉड. आणि ऍट द एंड ऑफ एव्हरीथिंग वी हॅव टू रिमेंबर की आपण परमेश्वराची विल, गॉड्स विल, परमेश्वराच्या इच्छा ह्याला प्राधान्य देतो की नाही ते आपण बघितलं पाहिजे. ओके, सो प्रॅक्टिकल थिंग्स. आता पर्सनल प्रेयर्स लिंक यू टू क्राइस्ट. प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो? डेली प्रेयर for 15 to 20 minutes. When is the best time? Morning. Best is early morning. That is when you can actually pray. Get up in the morning, pray. That gives you a connection to a total different level. मी माझं उदाहरण सांगते की बराच टाइम अगोदर I had lost my touch
ऑफ प्रेयर. आणि मला असं वाटायचं की काहीतरी मिसिंग आहे. बट सिन्स past few months I started my prayer in the morning, and let me tell you, it is such a wonderful experience. म्हणजे तुम्हाला देवाचा अनुभव एवढ्या सुंदर प्रकारे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. देर इज so much happiness when you do prayer. ओके, जर ज्यांना जमत नसेल त्यांनी दुसऱ्या टाइम पण प्रेयर करू शकतात. बट when you experience the prayer of early morning, it is a total different new experience. Prayer in the family, rosary, बेस्ट टाइम इज इव्हनिंग. संध्याकाळी आपली सगळी फॅमिली एकत्र असते. सो बेस्ट टाइम टू प्रे इज इन द इव्हनिंग. अँड देन मास इज द मोस्ट biggest form of prayer, the source and the summit of Catholic worship. Mass is like the most top priority prayer that we can always listen to. Now we are in the situation where we cannot attend mass, so that is why there are online mass which we can attend, and we have to find substitutions because of the conditions that are around. आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला काय बोलतात ऍडजस्टमेंट करायला लागते. सो but still mass is there is prayer. So various things, you can have your own prayer. तुम्ही intercession करू शकतात. So there are practically we have to apply prayer in life. देवाने आपल्याला एवढे 24 तास दिलेले आहेत आणि त्याच्यामधून आपण आता आपली चेन प्रेयर चालू केलेली आहे. and most of the youth are doing, most of elders are praying with us. So this is a very good form of prayer. का आपण आपलं टाइम परमेश्वरासाठी देत आहेत, कारण की त्या परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण 1 तास जो देतो तो संपूर्ण मनाने, संपूर्ण full mind, heart and soul is what we have to give the time in prayer. The Gospel of Luke is sometimes called the Gospel of Prayer. आता लूकचं जे शुभवर्तमान आहे, तुम्हाला जर कधी प्रार्थना करायची असेल तर लूकचं शुभवर्तमान रेफर करणं इज advisable. Jesus prays to prepare himself for the mission. He prays to give thanks and glory to the Father. He prays to unite himself with Father and to the Father's will. So तो प्रभू परमेश्वर त्याच्या पित्याबरोबर, येशू ख्रिस्त त्याच्या पित्याबरोबर पित्याची जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी तो स्वतःला प्रिपेअर करतो. सो तो प्रार्थना करतो. Jesus makes prayers of petition and teaches his disciple to ask, to petition to the Father. In the parable of the widow and the unjust judge, Jesus urges us to be persistent, keep asking. He assures us that Father hears and responds to our prayer. So परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुमची प्रार्थना ऐकली जात आहे. तुम्ही सातत्य हे मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता प्रेयरच्या ह्याच्यावरून मला एक तुम्हाला उदाहरण द्यायला वाटते की मी एक गोष्ट ऐकली होती की एक मुलगी होती, त्यांच्याकडे असं एक मोठं फार्म होतं आणि दे यूज टू हॅव काय बोलतात शीप असायच्या तिकडे, आणि ते शीप खूप होत्या तिकडे. त्यानंतर एक दिवस काय झालं की द फॅमिली कुडंट अफोर्ड टू टेक केअर ऑफ ऑल द शीप्स, सो दे स्टार्ट सेलिंग ऑफ सम ऑफ द शीप. पण एक तिकडे एक छोटं एक शीप असते जी तिला खूप आवडत असते आणि तिला ती शीप एक नवीन शीपला जन्म देणार असते. सो त्यासाठी आणि तिचे डॅडी तिला सांगतात की नाही, आता जे बॉर्न होणार ना ते सगळं आम्ही विकून टाकणार. तर ती सांगते की नाही, मला ते शीप ठेवायचे, नवीन बॉर्न होईल शीप, मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ठेवायचंय. ती तिच्या डॅडीकडे खूप विनंती करते पण तिचे डॅडी सांगतात नाही. मग ती तिच्या समोर अशी अट घालतात की जर ते शीपला पिल्लू जर ब्लॅक कलरचं झालं तर, आणि त्या मुलीचं नाव असते जेमी, सो त्यासाठी जर ते शीपला ब्लॅक कलरचं पिल्लू झालं तर ते तुला ठेवता येईल, नाहीतर नाही ठेवता येणार. सो ती मुलगी ती प्रार्थनेत, म्हणजे दॅट फॅमिली वॉज व्हेरी वेल इन प्रेयर्स, आणि तिला माहिती असते प्रार्थना, म्हणजे ती छोटी असते, खूप लहान असते ती मुलगी, आय गेस ती 8 to 9 इयर्सची किंवा 7 to 8 इयर्सची असते, आणि तिला माहिती असते का प्रार्थना करू शकते. सो ऑल शी डज फॉर द रेस्ट ऑफ द टाइम अंटिल द शीप इज बॉर्न, की ती अशी प्रार्थना करते की देवा, शीप येणार ती ब्लॅक असणार आणि ती माझी शीप असणार, ती शीप माझी असणार, ती ब्लॅक कलरची असणार. and that consistency and that faith of hers was so strong की जी शीप जी बॉर्न होते ती ब्लॅक कलरची असते आणि तिच्या कपाळावरती झे लिहिलेला असतो. सो ती जेमेची शीप असते. सो दॅट इज हाऊ गॉड शोड दॅट he is there and he listened to her prayer. So
with that story I can say की परमेश्वर ऐकतो. आता there was no chance because the sheep which was there which it was of another color, so खूप रेअर चान्स होता की ती sheep एंटायरली ब्लॅक बॉर्न होऊ शकते, पण परमेश्वराला काहीच अशक्य नाही हे आपण ह्यामध्ये सांगू शकतो. नेक्स्ट थिंग, आता देर वॉज वन आर्टिकल इन शांतिदूत which was we pray together and together we pray. This is quite a lot in English. हे अवी अंकलने आम्हाला एक्सप्लेन केलं होतं. मी माझं बेस्ट ट्राय करेल टू एक्सप्लेन दिस आर्टिकल. इफ यू ऑल डोंट अंडरस्टँड प्लीज लेट मी नो later on. I'll find more relevant answer. I'll speak about this in English. The question is that we are attempting to answer, is it possible to pray jointly with other members of other religion? दुसऱ्या धर्माबरोबर आपण प्रार्थना करू शकतो की नाही? Cardinal Joseph Ratzinger has written in the book in 2003, Faith, Truth and Tolerance, Christianity and the World Religions, in which he explains that interreligious prayer, people of diverse religion tradition pray together. Then he asks, is it possible to do so in a truthful and honest way? आणि त्याला ते उत्तर देतात का he seriously doubts it, म्हणजे he was not sure. So let us try to understand what is being taught here. On October 27th in 1986, Pope John Paul II led a World Day of Prayer in Peace in the town of Assisi. Assisi शहरामध्ये त्यांनी पीस प्रेयर साठी एक दिवस नेमला होता. दिस इयर म्हणजे आता हे 2017 मध्ये त्याला 40 इयर्स झाली, सो नाव इट इज 43rd इयर. सो दिस इयर वी विल मार्क द 43rd year of remembrance. ह्या वर्षी ते 43 years होते. It was the momentous occasion of interreligious dialogue through prayer. So दुसऱ्या धर्माचे लोक पण तिथे आले होते. Present at Assisi were representatives from 27 Christian denominations and 37 delegations from 13 non-Christian religions who had come together in prayer. Nearly 150 bishops from Catholic Church were present. एवढे सगळे लोक तिकडे प्रेझेंट होते. All gathered initially in the Basilica of Saint Mary's of the Saint Mary of the Angels, where the Pope welcomed all and delivered a short message. We are here because we are sure that above and beyond all such measures we need prayer. एक पीस साठी त्यांनी सगळे एकत्र आले होते. So their intention was to have world peace and intense, humble and trusting prayer. If the world is finally to become a place of true and permanent peace, जगाच्या शांतीसाठी त्यासाठी हे सगळे एकत्र आले. Then the members of the different religion traditions made their way to different locations. ते वेगळ्या जागे गेली in Assisi to pray in their own way. On the final day, during the joint gathering in the open space outside the Basilica of Saint Francisco, each religious traditions prayed in turn to no common prayers were offered. म्हणजे कॉमनली कोणतीच प्रार्थना केली गेली नव्हती. A month before this, हे सगळं व्हायच्या अगोदर, before this momentous occasion, Argentina's Cardinal George Maria Mejia, then Vice President of Pontifical Council for Justice and Peace, made a observe. त्यांनी ऑब्झर्व केलं की after extolling the importance of jointly gathering for prayer with those of other religions traditions, he observed, ह्या सगळ्यावरून असं ऑब्झर्वेशन किती झालं की फ्रॉम दिस however it does not follow that we have to pray together. एकत्र प्रार्थना करणं, we have to pray together, हे ह्याच्यामध्ये दिसलं नाही. इट डज नॉट फॉलो, म्हणजे त्याच्यामध्ये ते फॉलो झालं नाही. ऑन द कॉन्ट्ररी इट इज ऑपोजिट. सगळं तिकडे जे होतं त्याचं ऑपोजिट झालं. इट इज डिफिकल्ट टू सी हाऊ दे कॅन इन्सर्ट देमसेल्व्स इनटू अ प्रेयर दॅट इज एस्पेशली ख्रिश्चन. कॅथलिक प्रेयर मध्ये ते दुसरे धर्माचे कसे स्वतःला सामावून घेऊ शकतात हे त्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट होतं बघण्यात. हेन्स फॉर कार्डिनल मेजा द असिसी event was of members of different religions being present when others pray. फक्त ते तिकडे प्रेझेंट होते while others pray. The prayers at Assisi were thus multi-religious and not inter-religious. खूप रिलिजननी स्वतःचे प्रेयर केल्या आणि इट वॉज नॉट इंटर-रिलिजियस. At Assisi, the participants knew that their way of knowing, addressing, understanding divinity were different. सगळ्यांचे वेगळे कॉन्सेप्ट्स होते about their own God, about their own form of prayer. So त्याच्यासाठी तिकडे कॉमन प्रेयर अशी कोणतीच सिद्ध झाली नाही. At Assisi there were
there were participants thus praying at the same time in different form at different places. फक्त एका वेळी ती प्रार्थना झाली, पण डिफरंट फॉर्म्स म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने प्रार्थना झाली आणि असिसीच्या प्लेसमध्येच ती डिफरंट प्लेसेस मध्ये झाली, डिफरंट ठिकाणं होती तिकडे, वेगवेगळ्या ठिकाणी ती झाली. पोप जॉन पॉल सेकंड डिस्कोर्स टू द क्युरिया on 22nd December 1986 reaffirmed that it was not one prayer in common but prayers offered in a common place. So ती एक प्रार्थना नसून अनेक प्रार्थना एका जागी झालेल्या, एका ठिकाणी जागी. असिसी मध्ये 1986 represented not praying together but rather being together in prayer. म्हणजे एकत्र प्रार्थना न करता प्रार्थनेकरता एकत्र जमणं. The symbolic event in promoting the cause of world peace was a success. Okay, the symbolic event of promoting the cause of world peace was a success. हे सक्सेस झालं वर्ल्ड पीस मध्ये, त्यासाठी जे इंटेन्शन होतं, but it was also an important milestone as the theological nature of such prayerful exchange got defined. म्हणजे थिओलॉजी मध्ये एक मोठा चेंज आला ह्यामुळे. कार्डिनल रॅट्झिंगर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की informs that the Assisi meeting was misinterpreted by many people. खूप लोकांनी त्याचा वेगळा अर्थ लावून घेतला. खूप लोकांच्या मनात याच्यामुळे खूप असे धर्माविषयी खूप असे चेंजेस दिसण्यात आले. बाय दॅट ही मीन दॅट इन सम सर्कल्स Assisi प्रमोटेड ॲज वन ॲज गुड ॲज अनदर. म्हणजे ह्याच्यामध्ये असं झालं की सगळे देव सारखे झाले, विच वॉज नॉट द इंटेन्शन टू बी, विच वॉज नॉट देअर इंटेन्शन. इन व्ह्यू ऑफ रिलिजन इन विच दिस व्ह्यू अमाउंट्स टू रिलेटिव्ह. म्हणजे त्यांनी रिलेटिव्ह म्हणजे ह्या देवाकडे प्रार्थना केली काय आणि त्या देवाकडे प्रार्थना केली काय हे सगळं सारखं झालं. कार्डिनल रॅट्झिंगर इलॅबरेट्स that it is wrong to reject prayers. It is wrong to reject prayers with believers of other religion completely and unconditionally. He distinguishes between multi-religion prayer when followers of different religions pray in the same context, maybe at a common place, but separately. म्हणजे टुगेदर वी प्रे, ते वेगळे प्रार्थना करतात. इंटररिलिजियस प्रेयर when they pray together we interreligious prayer when they pray together we pray together. So ह्याच्या टुगेदर वी प्रे and we pray together ह्याच्यामध्ये खूप असा डिफरन्स आहे. There is multi-religious and there is interreligious. When Cardinal Ratzinger became Pope, he sent a message in 2006 commemorating the 20th anniversary of Pope John Paul II. त्यांनी जे चालू केलं, पोप जॉन पॉलनी जी पीस डे जो चालू केला, वर्ल्ड पीस डे फॉर द प्रेयर्स, तो त्याची 20th anniversary पोप बेनेडिक्ट यांनी सेलिब्रेट केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इट इज इम्पॉर्टंट not to forget the attention that was given in 1986 to ensure that an interreligious meeting not lend itself to syncretic interpretations founded on a relativism. So basically ह्याचा कॉन्सेप्ट असा आहे की तुम्ही आपल्या श्रद्धा, आपला जो परमेश्वर आहे त्याच्यापासून तुम्ही दुसरे धर्माचे जे देव आहेत त्याला तुम्ही एक्झॅक्टली रिलेट नाही करू शकत. इट इज ऑब्लिगेटरी टू अवॉइड opportune confusions when we come forward to pray. Prayer must unfold according to the distinct paths that pertain to the various religions. ओके, सो आपली जी प्रार्थना आहे ती आपण कोणत्या माइंडने करतात, आपल्या मनात कोणता विचार आहे हे लक्ष ठेवून मग ती प्रार्थना करावी. मग रॅट्झिंगर once worried that interreligious prayer can become a concession that relativism which negates the very meaning of the truth. आता ट्रूथ काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी जवळ आत्मसात किंवा त्या गोष्टीचा कॉन्सेप्ट धरून त्यांनी 2 कंडिशन्स टाकितल्या की मल्टी रिलिजियस प्रेयर कॅनॉट बी द नॉर्मल फॉर्म. हे काय बोलतात, एव्हरी डे प्रेयर इट कॅनॉट हॅपन, वन्स इन अ वाईल अ कॉमन, it cannot one second. Okay, religious prayers cannot be the normal form of religious life but can exist as a sign of unusual situation in which it was a common cry for help is raised up. A careful explanation of what happens here and what does not happen is most important.
इट मस्ट बी मेड क्लिअर दॅट देर इज नो सच एज कॉमन कॉन्सेप्ट ऑफ गॉड. सो मी सांगितलं की कॉमन गॉड डझंट एक्झिस्ट और बिलीफ इन ऑल गॉड. सो सगळे देव सारखे नाही. when what is happening must be clear in itself and to the world, that it does not become a demonstration of that relativism through which it would nullify its own sin. आपल्या परमेश्वराचं अस्तित्व हे नलिफाय नाही झालं पाहिजे. आपल्या जेव्हा आपण दुसऱ्या धर्माबरोबर एकत्र येऊन प्रार्थना करू तेव्हा ते आपल्या देवाचं एक्झिस्टन्स शुड नॉट बिकम लाईक कॉमन फॉर एव्हरीबडी. For this, he made 3 conditions. It must be clear that one praying, जो प्रार्थना करत आहे त्यांनी is praying, when one is praying to the one personal God, we should all have the same concept of God, and any confusion or a personal or impersonal understanding of God must be excluded. जर आपल्या मनात काही शंका असेल, ओके, काहीही शंका असेल जेव्हा आपण प्रार्थना करता, तर मग ती प्रार्थना तिकडच्या तिकडे थांबली गेली पाहिजे. It should not continue because it might lead to something that is not supposed to happen. There must be an agreement on the content of prayer, that it must be established what is being prayed and not the contradiction to our Father. आपली प्रार्थना जी आहे आमच्या स्वर्गीय बापा, ह्या प्रार्थनेला काही कॉन्ट्राडिक्ट म्हणजे काही त्याच्या विरुद्ध झालं नाही पाहिजे, हे माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे प्रार्थनेमध्ये. अँड द होल थिंग हॅज टू बी अरेंज इन सच अ वे दॅट देर इज नो रिलेटिव्हिस्टिक मिसइंटरप्रिटेशन. आपल्या मनामध्ये चुकीचा गैरसमज झाला नाही पाहिजे की सगळं सारखं आहे. It must be stressed that for Christian, Jesus Christ is the sole redeemer. आपण हे नाही विसरू शकत की परमेश्वर आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच आपला तारणार आहे, हाच आपला रिडीमर आहे टू ऑल पीपल. अँड वी शुड नेव्हर फॉरगेट दॅट even when we are praying in a inter-religious community. म्हणजे जरी सगळे एकत्र आले तरी आपल्याला आपली श्रद्धा आणि आपला परमेश्वर ह्याला आपण एक समान पातळीवर आणू शकत नाही. We can now answer a question. Yes, we can pray with members of other religion. That is, together we pray. But we must check when we are called to pray together and do so after. कोणत्या कारणासाठी आलेले आहेत, आपण कुठे प्रार्थना करत आहेत, आपण कोणाकडे प्रार्थना करत आहोत आणि आपण कशी प्रार्थना करत आहोत, हे सर्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. So that is all for my talk. Thank you. Praise the Lord. Praise the Lord. Thank you very much, सलोमी. प्रार्थनेचे विविध पैलू तू आम्हाला सांगितलेले आहेत आणि खूप डीप मध्ये तू आम्हाला घेऊन गेलेली आहेस. विशेष करून हा जो शेवटचा भाग तू सांगितला आता ऍक्च्युली खरोखर खूप जड आहे, पण तरी देखील तू अगदी सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहेस. त्याबद्दल आम्ही तुझ्या आभार, तुला तुझ्या देणगीबद्दल देवाला देखील धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. आपण शेवटची प्रार्थना करूया. विवियन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा प्रभूचा गौरव असो. गौरव. हालेलुया. थँक्यू जीसस. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्हाला सुंदर प्रकारे या रम्य संध्याकाळी तू आम्हाला सर्वांना एकत्र आणलेला आहेस. रेचलने सुंदर स्तुती आणि आराधनाद्वारे आम्हा सर्वांना तुझ्या चरणाशी ठेवलेला आहे. तसेच सलोमीने प्रार्थनेचे महत्व आणि प्रार्थना कशी करावी याविषयी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. प्रभू येशू, तुझे वचन आहे की सर्वप्रथम तुम्ही माझे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी भेटा, म्हणजे बाकीच्या सर्व जीवनावश्यक वस्तू तुम्हाला आपोआप मिळतील. प्रभू येशू, या वचनावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या सर्व विनंत्या तुझ्या समोर सादर करीत आहोत. सर्वप्रथम प्रभू येशू, आम्ही आमच्या वैश्विक ख्रिस्त सभेसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमचे पोप, कार्डिनल, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि सर्व व्रतस्थ बंधू भगिनी, या सर्वांसाठी प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. प्रभू येशू, हे सर्व तुझे निवडलेले लोक आहेत आणि प्रभू येशू ते तुझे सुवार्थ जगाच्या कानाकोपऱ्यात तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. प्रभू येशू, सर्वांना तुझे कृपा व त्यांना त्या सर्वांना चांगले आरोग्य दे. प्रभू येशू, या सध्याच्या परिस्थितीत त्यांना कार्य करण्यासाठी जे काही कठोर निर्णय
घ्यावे लागत आहेत प्रभू येशू. प्रभू येशू, ते सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू येशू त्यांनी निर्णय घ्यावेत म्हणून प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे कळकळीने प्रार्थना करीत आहोत. हालेलुया. Glory Jesus. Thank you Lord Jesus. Praise Jesus. Hallelujah, 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 hallelujah. हो सणा Jesus. Thank you Jesus. तसेच प्रभू येशू आम्ही आमच्या भारत देशासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी, वसई धर्म प्रांतासाठी प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. प्रभू येशू आमच्या सर्व राजकीय नेते जे आम्ही निवडून दिलेले आहेत प्रभू येशू, त्या सर्वांनी निस्वार्थीपणाने प्रभू येशू सेवा करावी आणि जनतेच्या हितासाठी कार्य करावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना चांगली सुबुद्धी दे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. हालेलुया. Glory Jesus. Praise you Jesus. Oh Son of Jesus. Thank you Lord Jesus. Hallelujah, 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 hallelujah. प्रभू सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमध्ये प्रभू प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. प्रभू या आजारामुळे अनेक लोक अत्यंत भयभीत आणि चिंताग्रस्त परिस्थितीत जगत आहेत. प्रभू त्या सर्वांना प्रभू तू तुझ्या विश्वासाचा, तुझ्या सामर्थ्याचा आत्मा द्यावा. तसेच जे लोक या आजाराने ग्रासलेले आहेत त्या सर्वांनी आजारावर मात करण्यासाठी तुझी कृपा सदैव त्यांच्या बरोबर असावी म्हणून प्रभू आम्ही त्या सर्व लोकांसाठी तुझ्याकडे कळकळीची मध्यस्थी करत. हालेलुया जीसस. ग्लोरी जीसस. प्रेज जीसस. हो सना जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. हो रे शरंदरा हो रे लाला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आम्ही आमच्या कम्युनिटीतील सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू येशू आमच्या सर्व कार्यांवर तुझा आशीर्वाद असावा. आमच्या प्रत्येक बंधू भगिनीवर तुझी कृपा असावी. जे लोक दुःखात आहेत, संकटात आहेत त्या सर्वांसाठी प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. आम्ही सर्व लोकांनी प्रभू येशू इतरांसाठी विशेष करून प्रार्थना करावी म्हणून प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हालेलुया जीसस. ग्लोरी जीसस. प्रेज जीसस. हालेलुया. होली लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अनेक व्यक्त अव्यक्त विनंत्या, प्रार्थना तेव्हा तुला ठाऊक आहेत. त्या सर्व विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी मांडत आहोत. प्रभू येशू आम्हाला ज्या लोकांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे या क्षणाला ज्या लोकांना तुझ्या प्रार्थनेची अत्यंत गरज आहे, ज्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी कोणी नाही अशा सर्वांसाठी प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या विनंत्या प्रभूला सांगूया. हे पवित्र मरिये, तू आमची आई आहेस आणि आमच्यासाठी सतत प्रार्थना करीत असते. आमच्या या साऱ्या विनंत्या तुझ्या पुत्रासमोर रुजू कर व त्या तू परिपूर्ण कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा बाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. प्रेज द लॉर्ड. Praise थँक यू the व्हेरी मच विवियन. आपण सर्वजण प्रार्थना करत आहोत, साखळी प्रार्थनेमध्ये सहभागी आहोत आणि खरोखर खूप चांगलं सहभाग तुम्ही सर्वांनी दाखवलेला आहे. गेले 9 दिवस जवळजवळ आपण प्रार्थनेमध्ये आहोत. तर सर्वप्रथम देवाला धन्यवाद की त्याने आपल्याला ह्या कार्यासाठी निवडलेलं आहे आणि आपण सर्वांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. आपण ही प्रार्थना चालूच ठेवणार आहोत. विश्वासामध्ये खंबीर राहूया आणि एकमेकांसाठी आणि सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. कोणाला काही सांगायचं आहे का अजून? व्हेरी वेल डन रेचल आणि सलोमी आणि सगळ्या युथला. थँक्यू सो मच. थँक्यू आणि थोड्याशा इनकन्व्हिनियन्स बद्दल सॉरी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम.
Yes. Okay. Then good night, everyone. Okay, good night. Take Take care. care. Bye. Peace be with all. Bye. Right.